आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की लंडनमध्ये म्युझियममध्ये असलेली वाघनखं ही भारतात आणण्याच्या निमित्तानं एक MOU झाला आणि त्या MOUला मी लंडनमध्ये उपस्थित होतो। त्याच्या अगोदर मुख्यमंत्री महोदयांचा देखील लंडन दौरा होता। त्या लंडन दौऱ्याच्या संदर्भामध्ये किती मोठं राजकारण झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्हीच अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला दाखवलं। आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी अनेकांनी आपली स्वतःची विद्वत्ता पाजळली। मग काही लोकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली, काही लोकांनी देवेंद्रजींवर टीका केली, काही लोकांनी माझ्यावर टीका केली। आणि एक मोठा प्रश्न असा फार मोठा विचारण्यात आला की मुख्यमंत्र्यांचा जो दौरा आहे तो दौरा हा 26 तारखेला ट्विट झाल्यानंतर रद्द झाला। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 7825893600 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। आणि एक आनंदाची गोष्ट अशी आहे की काही लोकांनी स्वतःहून जे माहितीच्या अधिकारात पाठवले होते त्या माहितीच्या अधिकारात जी काल रात्री माहिती बाहेर आलेली आहे ती खऱ्या अर्थानं तुमच्याकडे पाहिजे, कारण त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की 25 तारखेला सकाळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे जे प्रधान सचिव आहेत भूषण गगराणी त्यांनी MIDCला कळवलं की हा दौरा रद्द झाला। आणि त्याच्यानंतर 26 तारखेला ट्विट झालं, त्याच्यानंतर 27 तारखेला ट्विट झालं आणि नंतर ते माझ्या दौऱ्यापर्यंत होतं। माझा दौरा देखील त्याच दिवशी रद्द झालेला होता। माझा देखील मुनिकचा दौरा असेल, डावोसचा दौरा होता, जो मुख्यमंत्र्यांबरोबर होता तो देखील रद्द झालेला होता। परंतु मी वाघनखाच्या कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला आणि जे एक शिष्टमंडळ होतं ते डावोसला देखील पाठवण्याचा निर्णय घेतला। त्या शिष्टमंडळाला मंजुरी 27 तारखेला मिळाली। आता 27 तारखेला मंजुरी मिळाल्यानंतर काही लोकांना माहीत नव्हतं की मी जे लंडनला चाललेलो आहे ते कोणाच्या खर्चानं चाललेलो आहे, म्हणून शासनाच्या खर्चानं चाललेत। आता माझी 4थी टर्म आहे, त्यांची पहिली टर्म आहे, म्हणून मी त्यांना जरा संधी दिली 2-3 दिवस शासनाच्या। आणि मग त्यांना मी सांगितलं की 27 तारखेलाच एक मी कागद जो आहे तुम्ही आपल्याकडे देतो, 27 तारखेलाच माझ्या वडिलांच्या नावाचा चेक 5 लाख आणि समथिंग काहीतरी अमाऊंट आहे तो त्या एजन्सीला दिला गेलेला होता। हे यांची जी सूत्र आहेत त्यांच्याकडनं माहिती नव्हतं, म्हणून आपलं माझ्याकडनं ट्विट केल्यानंतर जात नाहीत। पण मी एक निर्णय घेतला होता की काही करून मी लंडनला जाणार आहे। मी लंडनला गेलो आणि त्या ऐतिहासिक कार्यक्रमाचा साक्षीदार बनलो। पण त्यावेळी मी एक ट्विट केलं, त्याचं अजून मला उत्तर मिळालेलं नाही। सगळ्यांच्या दौऱ्यावर शंका निर्माण करणं हे चालू असताना 2022चा स्वतःचा जो दौरा होता ज्याच्यामध्ये नितीन राऊत स्वतः पर्यावरण पर्यटन मंत्री, त्यांचे OSD, MIचे OSD यांचा सगळा जो खर्च आहे हा कोणी केला ह्याचं अजून उत्तर महाराष्ट्राला ट्विट करणाऱ्यांनी दिलेलं नाही। त्याचं उत्तर माझ्या हातामध्ये आहे। काल देखील मी ट्विट केलं, हा सगळा जो खर्च आहे हा 2022ला डावोस व्हाया लंडन हा MIDCने केलेला होता। परंतु त्याच्यामध्ये मला बाकीचे जसं घाणेरडं राजकारण करतायत तसं राजकारण अजिबात करायचं नाही। पण महाराष्ट्राच्या जनतेला हे मात्र ठामपणानं सांगायचं आहे की स्वतः शासनाच्या पैशातनं सगळ्या गोष्टी करायच्या आणि त्याच्यानंतर शासनाच्या पैशातनं देवेंद्रजी का गेले, मुख्यमंत्री का गेले, उदय सामंत काय गेले हे प्रश्न विचारायचे। हा प्रश्न विचारण्याचा त्यांना नैतिक अधिकार 100% नाही। ते जर स्वतःच्या पैशाने गेले असते, स्वतःच्या खर्चाने गेले असते आणि उद्योग मंत्रालयाच्या कार्यक्रमाला मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समजू शकतो, पण ऊर्जा मंत्र्यांचं काय काम आहे, त्याच्यानंतर पर्यटन मंत्र्यांचं काय काम आहे? मग असं सांगितलं गेलं की ऊर्जा खात्याचा 50,000 कोटीचा MOU केला गेला। तो आजपर्यंत 50,000 कोटीचा MOU आम्हाला सापडलेला नाही। तो झाला MOU, त्याच्यानंतर कशासाठी झाला, कोणाबरोबर झाला, त्या व्यक्ती देखील आम्हाला सापडलेल्या नाहीत। आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जे कर्तृत्ववान म्हणून सगळे तिथं गेलेलो होतो 2022ला, तेव्हाचा आउटपुट काय, तर 80,000 कोटीचे MOU झाले, त्यातला 50,000 कोटीचा सापडत नाही। 20,000 कोटीचा सिनार्मस जो कॅबिनेट सब कमिटी न झाल्यामुळं इंडोनेशियाला परत चालला होता, त्याची कॅबिनेट सब कमिटी एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींनी घेतली
म्हणून तो आज रायगडमध्ये होतोय. त्याला 360 एकर जागा देखील आम्ही दिलेली आहे. तेव्हा आपण काय केलं हे लोकांना सांगायचं नाही. आणि म्हणून मला काही गोष्टी आपल्याला प्रामुख्यानं सांगायच्या आहेत की 2 दिवसामध्ये उद्योगमंत्री म्हणून स्वतःच्या खर्चानं गेल्यानंतर देखील महाराष्ट्राच्या जनतेचं मी देणं लागतो या भावनेतनं 13 बैठका मी केल्या. त्याचे फोटोग्राफ्स माझ्याकडे आहेत. हा जो फोटो आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे. काही विद्वान लोकांनी मला प्रश्न विचारला होता की AI मध्ये मीटिंग कोणाबरोबर आहे. तर ही ती AI मधली मीटिंग आहे. ह्याच्यामध्ये कोकणचे सुपुत्र अजित जावकर जे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर आहेत त्यांच्याबरोबर शिष्टमंडळाला मी भेटलो. आणि आज मला सांगताना आनंद होतोय ते देखील पुढच्या महिन्यामध्ये भारतामध्ये येत आहेत. आणि देशातली पहिली AI पॉलिसी करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र राज्यानं एकनाथजी शिंदेसाहेब आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली घेतलेला आहे. आणि लंडन ट्रिपचं फलित काय तर स्वतः AIचं अँकर युनिट हे अजित जावकर जे लंडनमध्ये आहेत ते महाराष्ट्रामध्ये घेऊन येणार आहे. आणि त्यांनी महाराष्ट्र सरकारला विनंती केली की देशातलं पहिलं AI पार्क किंवा AI क्लस्टर हे आपण महाराष्ट्रामध्ये करावं. त्या दृष्टीनं आम्ही पावलं टाकायला कालपासूनच सुरुवात केलेली आहे. आता हा AI क्लस्टर किंवा AI पार्क जर झालं तर प्रत्येक सेक्टरमधल्या जे घटक आहेत त्यांना न्याय मिळणार. त्याच्यामध्ये इंडस्ट्री आहे, ऑटोमोबाईल सेक्टर आहे, ऑटो इंडस्ट्री आहे, फूड इंडस्ट्री आहे. या सगळ्या इंडस्ट्रीचा AI हब हा एका ठिकाणी करावा अशा पद्धतीची त्यांची इच्छा आहे. परंतु त्याच्यासाठी AI पॉलिसी असणं आवश्यक आहे. आपल्याकडे IT पॉलिसी आहे, आपल्याकडे डेटा पॉलिसी आहे, आपल्याकडे आता एक्सपोर्ट पॉलिसी झालेली आहे. नव्यानं देशातली पहिली AI पॉलिसी ही महाराष्ट्र राज्यानं करण्याचा निर्णय घेतला आहे. ते या बैठकीतनं फलित आहे. आणि ती बैठक देखील अशा पद्धतीनं झालेली आहे. त्याच्यामुळं अनेक युनिव्हर्सिटीचे लोक आम्हाला भेटले. MIDCचं जे पाणी आहे जे प्रदूषित होऊन काही नद्यांमध्ये जातं आणि तिथे मग लॉ अँड ऑर्डर होते तर ती एक नवीन टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करण्याचा निर्णय आम्ही लंडनमध्ये घेतला आहे. आणि त्याचे पहिले 3 पायलट प्रोजेक्ट तळोजामध्ये, तारापूरला आणि डोंबिवलीला हे 3 पायलट प्रोजेक्ट करण्याचा निर्णय आम्ही लंडनच्या या संपूर्ण बैठकांमध्ये घेतला आहे. त्याच्यानंतर काही लोकांना सायबर युनिव्हर्सिटीसाठी जागा पाहिजे, काही लोकांना मेडिकल डिव्हाइस तयार करण्यासाठी जागा पाहिजे, काही लोक आम्हाला हेलिकॉप्टरनं रुग्ण सेवा महाराष्ट्रात देण्यासाठी MIDCमध्ये आम्हाला हेलिपॅडसाठी जागा द्या हे देखील भेटले. मला असं वाटतं की माझ्या डिपार्टमेंटचे काही संबंध नसताना देखील लोक मला लंडनमध्ये भेटले. याचा अर्थ एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम हे शिंदे, फडणवीस आणि पवार सरकार करतं आहे. आणि म्हणून काल मी एक प्रश्न विचारला होता, कायमस्वरूपी खोके घेतले. मग अजितदादा जे सरकारमध्ये आले त्यांनी पण खोके घेतलेत का हे देखील कधीतरी जाहीर केलं पाहिजे ना. खोके सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत की नाही हे देखील जाहीर केलं पाहिजे. पत्रकार परिषद घेत असताना एक उपमुख्यमंत्री सोडून याचा अर्थ काय हा अजूनपर्यंत आम्हाला कळलेला नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करून त्यांची बदनामी करण्याचं एकमेव कार्यक्रम या लोकांमध्ये सुरू झालेला आहे. ज्यांनी स्वतःच्या महानगरपालिकेच्या कारकिर्दीमध्ये करोना असताना करोनाच्या त्या पिशव्या ज्या असतात म्हणजे शव ठेवण्याच्या पिशव्या असतात त्या 650 रुपयाच्या होत्या. त्याची किंमत ज्यांनी 6,500 घेतली अशा लोकांनी, म्हणजे त्याला गावठी भाषेमध्ये एक म्हण आहे, मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणं, अशा पद्धतीचं तुम्ही काम केलं आहे. आणि तुम्ही भ्रष्टाचाराच्या गोष्टी, काम न करण्याच्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये बोलतात ही जनता ओळखून आहे. आणि मुख्यमंत्री किती तास काम करतात ह्याच्यावर तर कोणी बोलूच नाही. काही लोक किती वाजता उठतात ह्याच्यावर चर्चा करावी लागेल. त्याच्यामुळे 20-20 तास काम करणारा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पहिल्यांदाच लाभला आहे हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे असं मला वाटतं. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली वाघनखाचा MOU हा 100% पार पडला. मग पूर्वीचे जे काही सगळे मुख्यमंत्री झाले किंवा पूर्वीची जी सरकार होती त्यांना का सुचलं नाही की वाघनखं इथं आणायची. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये काही गोष्टी सांगण्यात आल्या की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, जुनी पेन्शन योजना सुरू झाली पाहिजे. मग 2.5 वर्षामध्ये स्वतःच्या घरामध्ये मुख्यमंत्रीपद असताना ही जुनी पेन्शन योजना का सुरू झाली नाही. त्याच्यामुळे रोज काहीतरी वेगळ्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करायची आणि मोठ्या व्यक्तीवर टीका केल्यानंतर आपण मोठं होतो
असा काही लोकांचा कदाचित गैरसमज असावा आणि त्याच भावनेतनं एकनाथ शिंदे साहेबांवर वारंवार जी टीका होते ती योग्य नाही. त्याच भाषेमध्ये टीका आम्ही देखील करू शकतो, आमचे कार्यकर्ते देखील करू शकतात, शाखा प्रमुख देखील करू शकतो. मुंबईतला शाखा प्रमुख देखील याच्यापेक्षा खालच्या पातळीवर येऊन टीका करू शकतो. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेला संयम हा प्रत्येकाच्या ध्यानीमनी असल्यामुळं कोण हे करत नाही याचा कोणी गैरफायदा घेऊ नये. नाहीतर उद्यापासून खऱ्या शिवसेनेचे वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची जी शिवसेना आहे, जी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते, त्याचा शाखा प्रमुख देखील तोंड उघडल्याशिवाय गप्प बसणार नाही. एवढी प्रत्येकाची जनती प्रत्येकाकडे आहे. आज तर माझ्याबरोबर पत्रकार परिषदेला राहुल कनाल आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी प्रत्येकांना माहिती आहेत आणि म्हणून वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करण्यापेक्षा, वैयक्तिक पातळीवर येऊन बदनामी करण्यापेक्षा, वैयक्तिक पातळीवर येऊन एखाद्याला कायमस्वरूपी टार्गेट करण्यापेक्षा तुमचं धोरण काय आहे, तुम्हाला महाराष्ट्राचा विकास कसा पाहिजे, तुम्हाला महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीमध्ये अजून काय पाहिजे, ह्या गोष्टी जर पत्रकार परिषदेमधनं सांगितल्या गेल्या तर त्याचा कुठेतरी उपयोग महाराष्ट्राच्या जनतेला होईल. नाहीतर महाराष्ट्राच्या जनतेला हे सगळं थोटांड आता माहिती झालेलं आहे. रोज एकनाथ शिंदे साहेबांवर बोलायचं, रोज देवेंद्रजींवर बोलायचं, अजून अजितदादांवर ते बोलत नाहीत. का बोलत नाहीत हा संभ्रम माझ्यासमोर देखील आहे. परंतु अजितदादा देखील आज आमच्यासोबत काम करत आहेत. अजितदादांवर बोलत असताना ज्या पद्धतीनं त्यांची भाषा असते ती तशी का असते हे देखील आम्हाला अजून कळलेलं नाही. तर मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचा धाडसी निर्णय हा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आहे. त्याच्याबद्दलची क्युरियासिटी ही महाराष्ट्रातल्या लंडनमधल्या लोकांना देखील होती. याचं मला मनापासूनचं कौतुक आहे आणि मी त्यांच्यासोबत ठामपणानं काम करतो याबद्दल मला अभिमान देखील आहे. आणि म्हणून उगाचच काही लोकांनी वायफळ बोलून स्वतःची प्रतिमा जी आहे ती आहे त्याच्यापेक्षा खालावू नये हा वडीलधारी सल्ला मी काही लोकांना देतो. आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व कुणीही किती टीका केली ते आहे त्याच्यापेक्षा मोठं होईल याची मला खात्री आहे. सर, पर्यटन मंत्री म्हणून ज्यावेळेस आदित्य ठाकरे हे डॅव्होसला गेले होते, तुमच्याकडे त्याच्या संदर्भातली माहिती असं तुम्ही म्हणताय, नेमका किती खर्च झाला होता, कशावर झाला होता याचा तपशील तुम्ही देऊ शकाल का? आणि कोण कोण आणखीन लोक सोबत होते? नक्की देऊ शकतो ना. खरं तर हे सगळं टीका टिप्पणी करत असताना प्रत्येकानं हा विचार केला पाहिजे की आपण ज्यावेळी दुसऱ्यावर टीका करतो त्यावेळी त्याच फेजमधनं आपण गेलेलो आहोत. म्हणून मला असं वाटतं की ते आपण विसरतो आणि पुढच्या मार्गाला लागतो. हे बघा, तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई, तत्कालीन ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत, तत्कालीन पर्यटन व पर्यावरण मंत्री आशिष कुमार सिंग, तत्कालीन माजी मुख्यमंत्री यांचे सचिव बलदेव सिंह, अनबलगन, मलिक नेर, उमेश वाघ, PS उद्योग, अभिजित घोरपडे, रविराज कुलकर्णी, OSD पर्यटन पर्यावरण, पंकज मानकामे हे MIDCचं आहे, अपूर्व भट्टाचार्य KPMGचं आहे. तर असं हे मंडळ गेलं होतं. आणि यांच्या राहण्यावर, वाहनावर आणि तिकिटावर जो खर्च झाला आहे तो विमान खर्च 44,63,062 रुपये, वाहन व्यवस्था 67,19,768 रुपये, निवास व्यवस्था 2,40,15,019 रुपये आणि चहापान आणि जेवण खर्च 1,05,50,662 रुपये. तर मी तर नव्हतो, CM साहेब देखील नव्हते, देवेंद्रजी नव्हते. मग उद्योगमंत्री गेले हे मी समजू शकतो कारण त्यांच्या विभागाचा कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री गेले असते तरी मी समजू शकलो असतो कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री गेले असते तरी मी समजू शकलो असतो की ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. म्हणजे बाकीचे गेलेले आहेत त्यांचा खर्च पण ट्विट करणं अपेक्षित होतं. पण तुम्ही आता मला प्रश्न विचारला आहे म्हणून मी तुम्हाला खर्च सांगितला. हा फक्त खर्च जो आहे हा फक्त चहापान, अल्पोपहार, भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था, वाहन व्यवस्था आणि विमान प्रवासावरचा आहे. एकूण खर्च जो आहे तो 12 ते 13 कोटी रुपये आहे. आणि जो 32 कोटी रुपये आमच्या शिष्टमंडळाचा खर्च झाला आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं की आम्हाला जे पॅव्हिलियन मिळालं त्याचंच भाडं 16,30,00,000 रुपये होतं. तर तो फरक आपल्याला दिसतो. पण यावर्षी डावोसला जे शिष्टमंडळ जाणार होतं ते रद्द झालेलं नाही. ते डावोसचं शिष्टमंडळ डावोसला आज पोचलेलं आहे. त्याच्यामध्ये आमचे IAS अधिकारी आहेत, आमचे अधिकारी आहेत. आणि जी मागणी केली जाते
आणि ती खऱ्या अर्थानं रास्त असू शकते की बाबा कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम व्हावा, त्या पद्धतीचं हॉटेलिंग, त्या पद्धतीच्या गाड्या, त्या पद्धतीची बाकीची व्यवस्था बघण्यासाठी स्वतः विकास आयुक्त कुशवा हे डावसमध्ये आज आहेत आणि ते 2 दिवसात आल्यानंतर आम्हाला त्याचा अहवाल देतील. तुम्ही AI पार्कविषयी बोलला, परंतु या संदर्भात किती इन्व्हेस्टमेंट येऊ शकते, कुठं असणार आहे AI पार्क, अशा प्रकारचं काय? आपल्या देशामध्ये AI पॉलिसीच नाही आहे, तर ती पहिली AI पॉलिसी आपल्याला तयार करावी लागेल. त्याच्यामध्ये त्या AI पॉलिसीचे मार्गदर्शक म्हणून आपण हे अजित जावकर आणि महाराष्ट्रातली 2-3 लोकं घेतो आहे. ती पॉलिसी 1 महिन्याभरामध्ये लॉन्च करण्याचा आपला प्रयत्न आहे. मीनवाईल ते स्वतः भारतामध्ये येत आहेत, ते जागा स्वतः बघणार आहेत. त्यांनी पुणा ही जागा चांगल्या पद्धतीची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पुणा असेल, नाशिक असेल, इव्हन छत्रपती संभाजीनगरचं ऑरिक आहे ते देखील मान्य केलेलं आहे. आणि असा जर पार्क झाला आणि आपण जर इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर AIचं अँकर युनिट महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं आणि ते आपण आणू शकतो अशी त्यांना खात्री आहे आणि म्हणून ती बैठक आम्ही त्यांच्यावर केली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं होतं की जर उदय सामंत जर माझ्या आव्हानानंतर देखील प्रदेश दौऱ्यावर गेले तर मी जाऊन रत्नागिरीमध्ये जाऊन तिथल्या मतदारांना सांगेन की ते का गेलेले आहेत, कशासाठी गेलेले आहेत, शासनाचा पैसा का खर्च करतात, पण ते गेले नाही. मला असं वाटतं की परवाचं ट्विट जर आपण वाचलं असेल तर त्या परवाच्या ट्विटमध्ये सगळं आलेलं आहे. मी परवा रात्री 11 वाजता म्हणजे इथल्या 11 वाजता आणि तिकडच्या 7:30 वाजता की 6 वाजता जे फेसबुक लाईव्ह केलं त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की परवाच्या ट्विटमध्येच त्यांनी सगळं मान्य केलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं, डिफेन्स खेळले ते, की खर्च कदाचित मंत्र्यांनी केला असेल, OSDचा खर्च केला असेल, मग तिथं डावोसला त्यांनी जाऊ नये. तर डावोसला न जाण्याचा निर्णय मी 27 तारखेलाच घेतला होता. माझी पण 4थी टर्म आहे ना जरा. बरं साहेब, तुम्ही गेला होतात, आदित्य ठाकरेंनी हा प्रश्न सुद्धा उपस्थित केला की जी वाघनखं महाराष्ट्रात मुंबईमध्ये येणार आहे ती नेमकी खरी आहेत का? नेते तर गेले. ज्या लोकांनी छत्रपती उदयनराजेंवर देखील शंका निर्माण केली, जी लोक इतके वेळा लंडनला जाऊन आलेत परंतु ती वाघनखं त्यांनी बघितलीत की नाही मला माहीत नाही, पण त्या वाघनखाचा जो बॉक्स आहे जो आम्ही आपल्याला पाठवला आहे त्या बॉक्सवर स्पेसिफिक स्पष्ट असं लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ही वाघनखं आहेत. आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखं जी वापरली ती बघायला कोट्यावधीची जनता जगातली तिथे येते आणि नतमस्तक होते, तर त्याच गोष्टीवर हे जर शंका घेत असतील तर हे किती शिवप्रेमी आहेत हे देखील सिद्ध झाले. आमच्याकडे म्हणजे कोणाकडे? नाही, मी ह्याचं अनेक वेळा उत्तर दिलेलं आहे. मी पण आता म्हणू शकतो तो मतदारसंघ आमच्याकडे शिवसेनेकडे आहे, म्हणायला काय जातं. याच्यामध्ये मी अनेक वेळा असं सांगितलं की 3 पक्षांची आणि मित्रपक्षांची युती आहे. तिन्ही पक्षाचे नेते, मित्रपक्षाचे नेते एकत्र बसतील आणि त्याच्यानंतर ठरेल की कुठचा मतदारसंघ हा कोणाकडे असणार आहे आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल. साहेब, अजित पवारांबद्दलचं कुठेतरी अजित पवार गट जो आहे तो नाराज आहे, विशेषतः रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजितदादा गटाला हवं आहे, तर ती नाराजी आहे. पण मी काल जे वाचलं ते पुण्याचं पालकमंत्रीपद दीपक केसरकर साहेबांकडचं, आपलं चंद्रकांत दादांकडचं दादांना मिळालं. कोल्हापूरचं दीपक केसरकर साहेबांकडचं मुश्रीफ साहेबांना मिळालं. सोलापूरचं विखे पाटील साहेबांकडचं माझ्या माहितीप्रमाणे चंद्रकांत दादांकडे आलं. बीडचं होतं ते धनंजय मुंडे साहेबांना मिळालं. नंदुरबारचं अनिल पाटीलना मिळालं. मला असं वाटतं की जिथं शक्य आहे तिथं पालकमंत्रीपद देण्याचा प्रयत्न हा स्वतः मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींनी केलेला आहे. हे सांघिक सरकार आहे 3 पक्षांचं आणि मित्रपक्षांचं, त्याच्यामुळे कुठेही कटुता आहे असं मला वाटत नाही. कारण पालकमंत्रीपदं डिक्लेअर व्हायच्या अगोदर आपल्या सगळ्यांकडनंच आम्ही ऐकत होतो की अजितदादा नाराज आहेत, अजितदादा नाराज आहेत, अजितदादा नाराज आहेत. पण पुढच्या 15 मिनिटांमध्ये पालकमंत्रीपदं जाहीर झाली. त्याच्यामुळे जी काही शंका कुशंका असतील ते 3 नेते बसून त्याच्यावर निर्णय घेतील. पण भाजपचे जे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणा किंवा बावनकुळे म्हणा वारंवार अजित पवार यांचा अनवधानाने म्हणा किंवा कशाही पद्धतीने म्हणा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करतात आणि यानंतर दिलगिरी सुद्धा व्यक्त करतात, मग उपमुख्यमंत्री म्हणतात. मला असं वाटतं की देवेंद्रजींनी परवाच्या एका मुलाखतीमध्ये स्पष्ट असं सांगितलेलं आहे की राज्याची लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक ही आमचे मुख्य नेते शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांच्याच
मुख्यमंत्रीपदाच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्याच्यामुळे शंका कुशंका ठेवण्याचं काहीच कारण नाही असं स्वतः देवेंद्रजींनी तीनदा म्हटलंय. सर, याच मुलाखतीमध्ये शरद पवार म्हणतात की जर भाजपला पाठिंबा दिला नसता तर तुरुंगात जावं लागेल असं थेट त्यांना सांगण्यात आलं होतं. आणि पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी देखील खुलासा केला की राष्ट्रपती राजवट लावण्याची जी संकल्पना होती ती शरद पवार यांचीच होती आणि लेटर सुद्धा त्यांच्या बंगल्यावरच टाईप करण्यात आलं होतं. आता हे बघा, हे दोन्ही जे विषय आहेत, एक विषय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अंतर्गत विषय आहे, याचं उत्तर अजितदादाच देऊ शकतात, मी देऊ शकत नाही. आणि दुसरा जो विषय आहे, ह्या सगळ्या मुवमेंटमध्ये स्वतः पवारसाहेब आणि देवेंद्रजी हे दोन मोठे नेते आहेत. तर त्यांच्यामध्ये जी काही चर्चा झालेली आहे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. आणि देवेंद्रजींनी जे सांगितलं आहे ते त्यावेळी तो त्यांना अनुभव आला असेल म्हणूनच तरी तो कथन केलेला असणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये वावगं काय असं मला वाटत नाही. आदित्य ठाकरे फार वैयक्तिकरित्या मुख्यमंत्र्यांवरती त्या ठिकाणी टीका करतात. आज इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये पुन्हा एकदा ते म्हणाले की मला 2दा फ्लाईट मिस करावी लागली कारण मुख्यमंत्री हे उशीरपर्यंत झोपत असतात आणि आजही ते इंडिया टुडे कॉन्क्लेव्हला आले नाहीत कारण कदाचित ते घरी झोपलेले असावेत. त्यांनी हेही म्हटलं की 50 खोके जे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आमदार खासदार घेऊन गेलेले आहेत ते 50 खोके मी पेंग्विनच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला मिळवून दिले. एक तर महत्त्वाची गोष्ट आहे की ह्याला मला असं वाटतं याला काय म्हणायचं, ह्याला डिप्रेशन म्हणतात. पहिली गोष्ट, एकनाथ शिंदे साहेबांनी ते स्वतः झोपले नाही, अनेकांना झोपवलं त्यांनी, अनेकांची झोप उडवलेली आहे. त्याच्यामुळं सकाळी संध्याकाळी 24 तासात कधी जसे पूर्वी संताजी धनाजी विरोधकांना दिसायचे तसे एकनाथ शिंदे साहेब दिसतात. त्याच्यामुळं ते झोपलेले नाहीत, ह्यांची झोप यांनी उडवलेली आहे आणि अनेकांना झोपवून टाकलेलं आहे. म्हणजे त्यांच्या जे ध्यानीमनी नव्हतं अशा लोकांना एकनाथ शिंदे साहेबांनी झोपवल्यामुळं हे त्याच्यातनं बाहेरच येत नाही आहेत. तुमच्या एक लक्षात आलं असेल की लोकशाहीमध्ये अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घडल्यात. 1978 सालापासून अनेक मुख्यमंत्री बदलले, अनेक मुख्यमंत्रीपदं गेली, पण एवढी थैथयाट आणि एवढा टीकाटिप्पणी कधी झाली असेल असं मला वाटत नाही. पद जाऊ शकतं हा लोकशाहीतला एक भाग आहे. पण जसं मगाशी मी सांगितलं की मी 4 निवडणुका लढलो आहे म्हणून काही गोष्टी ह्या सबुरीने घ्यायला पाहिजेत. जर आम्ही चुकलो असेल तर मैदान जवळ आहे ना विधानसभेचं, पण रोज सकाळ संध्याकाळी उठून आता काय झोपलेले आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की एकनाथ शिंदेसाहेब 20-20 तास काम करतात. हे मलाच माहिती आहे अशातलं बघा नाही, 20-20 तास काम करतात आणि त्याच्यामुळं त्यांच्या झोपेबद्दल कोणी बोलूच नाही. ज्यांनी ह्या सगळ्यांची झोप उडवली, ज्यांनी ह्यांना सगळ्यांना झोपवलं, ही असूया मनामध्ये असल्यामुळं कायमस्वरूपी एकनाथ शिंदेसाहेबांना टार्गेट करणं हे यांचं सुरू आहे. आणि जेवढं हे एकनाथ शिंदेसाहेबांना टार्गेट करतील तेवढे एकनाथ शिंदेसाहेब आहे त्याच्यापेक्षा लोकांमध्ये मोठे होतील, लोकांमध्ये जाऊन काम करतील आणि यांना यांची जागा दाखवतील. नाही, नाराजी नाही, ते म्हणे वस्तुस्थिती आहे ना. ह्याला आपण नाराजी कशी म्हणायची. मंत्री होऊन पालकमंत्री केलं नाही तर नाराजी असू शकते, मंत्री असल्यानंतरच पालकमंत्री होता येतं. पण मी परवा देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये एका कार्यक्रमाला होतो. मी स्वतः असं सांगितलं की आमच्या सगळ्यांपेक्षा भरत गोगावले साहेब हे एकनाथ शिंदेसाहेबांचे जवळचे आहेत. त्यांनी आमच्यासाठी जे योगदान दिलेलं आहे ते कोणीही आम्ही विसरू शकत नाहीत. त्याच्यामुळे योग्य वेळी भरत गोगावले साहेबांना मुख्यमंत्री साहेब न्याय देतील याची मला पूर्ण खात्री आहे. राज्यात कॅबिनेटचा विस्तार होणार आहे, त्याचं उत्तर दिलं ना आता. योग्य वेळी प्रत्येकाला न्याय देतील. देवेंद्र फडणवीस म्हणाले की पुढील 5 वर्षांसाठी अजित पवारांना मुख्यमंत्री करू. नाही, असं वाक्य नाही ते. हे मराठी भाषा जी आहे ते असं म्हणालेत की ज्यावेळी अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं आहे त्यावेळी 5 वर्षासाठी करू, पुढच्या वेळी करू, असं कुठं मी तर म्हणजे कदाचित पटकन मध्ये झालं पण असं वाक्य आहे ते. बरं साहेब, आता लोढा साहेबांनंतर केसरकर यांनी देखील आता महानगरपालिकेमध्ये आपलं कार्यालय उघडलेलं आहे, तिथे कामं केली जातील जनतेची. पण विरोधक टीका करतात की दोघांमध्ये चढावड सुरू झालेली. विकास कामासाठी चढावड असावीच ना, त्याच्यामध्ये काय भाव काय. काँग्रेसनं मागणी केली की मग आता विरोधी पक्षनेत्याला तिथं कार्यालय द्या. कुठे महानगरपालिका नाही, विरोधी पक्षनेत्यांनी दुसऱ्या विरोधी पक्षनेत्यांवर जो आक्षेप घेतलाय त्याचं काय ते पहिलं तिने महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं. विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यावर जो आक्षेप घेतलेला आहे कागदपत्रावरनं त्याचा खुलासा पहिला त्यांनी करावा. कारण हे महाराष्ट्रात नाही देशात पहिल्यांदा घडत असेल की अलायन्समध्ये 2 विरोधी पक्षनेते काम करत आहेत
आणि एका सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्याचा दुसऱ्या सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यावर विश्वास नाही, हे देशात पहिल्यांदा घडलं असेल. आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे नांदेडच्या घटनेवरून. नांदेडमध्ये ज्या पद्धतीने मृत्यू झाला त्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आता राजीनाम्याची मागणी करतात. दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा. नाही, शेवटी ते विरोधी पक्षनेते आहेत. दुर्दैवी घटना आहे. त्याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, आरोग्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे. पण हे सगळं करत असताना 2.5 वर्षामध्ये देखील काही मी त्या गोष्टींचं समर्थन करत नाही, पण या गोष्टीमध्ये अशा त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की जी घटना घडलेली आहे त्याची पुनरावृत्ती होऊ नये, अशा पद्धतीचे निष्काळजी करणारे असतील, निष्काळजीपणानं काम करणारे असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे. आणि तानाजी सावंतने देखील स्वतः सांगितलेलं आहे की या घटनेची पूर्ण चौकशी केली जाईल, त्याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. राज्यपालांना पत्र दिले त्यांनी आज, वैद्यकीय मंत्री आणि आरोग्यमंत्री यांना तातडीनं बडतर्फ करण्यात. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. शिवसेनेच्या 10 लोकांना ईडीचं समन्स होतं असं शरद पवार यांनी सांगितलं होतं, त्यामुळे त्यांनी पक्षात टाकलेलं. पण फडणवीस असं म्हणतात की शरद पवार यांना देखील कोणी यायला थांबवलं नव्हतं, त्यांना कुठली भीती होती येण्यासाठी. ते मला कळलं नाही. शिवसेनेच्या अनेक लोकांना ईडीचं समन्स होतं, त्यामुळे त्यांनी पक्षांतर केलं, म्हणजे पक्ष वेगळा वाट घेतली. राष्ट्रवादीचे हां, असं की आम्ही शरद पवारांचं म्हणणं आहे. त्या राष्ट्रवादीचे गेलेले की म्हणाले होते की अजितदादा गटाला आणि हां. शिवसेनेच्या काही लोकांना ईडीची भीती होती, त्यामुळे ते तिकडे गेले. त्याच्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की शरद पवार देखील 2017 साली 2019 साली आमच्यासोबत येत होते, त्यांना देखील अशी काही भीती त्यावेळी वाटत होती. नाही, मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेब, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, दीपक केसरकर, संदीपान मामा बुमरे, त्याच्यानंतर आमचे जे 9 मंत्री आहेत त्यांना कुठं कसली नोटीस होती? आम्ही नोटिसेससाठी गेलो नाही, आम्ही विचारासाठी गेलो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले देखील एका दुसरे ठिकाण बाकीच्यांना कुठं नोटीस होती? आदित्यताई तटकरे आहेत, संजय बनसोडे आहेत, अनिल पाटील आहेत, भुजबळ साहेब आहेत. तर मला असं वाटतं की नोटिसीस आणि हा सगळ्या एक प्रचाराचा मुद्दा बनलेला आहे. पण आमचं जर बघायला गेलं तर आम्ही तर विचारासाठी गेलो. जी आमची इच्छा होती ती एकनाथ शिंदेसाहेब पूर्ण करतायत आमदारांची, म्हणून आम्ही त्यांच्यावर गेलेलो आहोत. सर, हिंदी में जानना चाहेंगे विदेश दौरे को लेकर जिस प्रकार आदित्य ठाकरे उन्होंने आपके जो है वो सवाल खड़े किए हैं, आपने भी ट्वीट के जरिए कुछ सवाल पूछे थे, उसके उत्तर नहीं, उन्होंने जो पूछा था मुझको कि मैं जो लंदन गया था वो गवर्नमेंट के पैसे से गया था क्या, तो मैंने प्रूफ के साथ साबित किया है कि मैं खुद के पैसे से गया था. लेकिन 2022 में डावोस का जो इवेंट था उसको मेरे ख्याल से उद्योग मंत्री जाना ठीक है, लेकिन ऊर्जा मंत्री, पर्यावरण पर्यटन मंत्री के OSD, MI के PS, ऊर्जा मंत्री के PS, ये जो गए थे वो MIDC के खर्चे से ही गए थे. उनकी रहने की जिम्मेदारी MIDC के ऊपर थी, उनकी विमान टिकट की जिम्मेदारी MIDC के ऊपर थी, उनकी वहाँ जो कार थी उनकी भी रेंट की जिम्मेदारी MIDC के ऊपर थी. ये भी जनता के सामने आना चाहिए थे, लेकिन वो नहीं आया. इसलिए मैं बोल रहा हूँ कि ठीक है, CM साहब का दौरा कैंसिल हो गया, वो 25 तारीख को हो गया था, इनका ट्वीट 26 को आया. इसलिए किसी के ट्वीट के द्वारा हमने अपना प्रोग्राम कैंसिल नहीं किया है. मैंने तो नहीं किया, मैं तो जाके आया हूँ. लेकिन जिस प्रकार ठाकरे जो है वो फिलहाल शिंदे सरकार पर आलोचना करते हुए नजर आते हैं, कहीं ना कहीं अजित पवार के मुद्दे को लेकर जो है वो अभी भी चुप्पी साधे है, क्यों ऐसा हो रहा है? नहीं भाई, क्यों हो रहा है उनको और अजीत दादा को ही मालूम होगा, क्योंकि अभी अजीत दादा तो हमारे साथ ही काम कर रहे हैं, शिंदे साहब देवेंद्र जी के साथ में काम कर रहे हैं, वो भी डिप्टी CM है. लेकिन खोके सरकार मैंने एक ही सवाल पूछा है, अगर शिंदे साहब खोके सरकार के प्रमुख है, देवेंद्र जी खोके सरकार के प्रमुख है, तो अजीत दादा की भूमिका क्या है, अजीत दादा का रोल क्या है, उसका भी ट्वीट होना चाहिए. यही बोला है मैंने. AI पार्क और AI क्लस्टर का जो आपने बताया है, उसके बारे में थोड़ा बताना चाहिए कि अमाउंट क्या है उस की, और कौन सी सिटीज़ हैं जो नहीं, वो डील नहीं हुआ है. AI के जो एक टैलेंट पर्सन है अजीत जावकर करके, जो कोकन से महाराष्ट्र से है, वो ऑक्सफर्ड में डायरेक्टर करके काम कर रहे हैं. वो भी अभी अगले महीने यहाँ आने वाले हैं. उन्होंने एक सजेशन किया है कि AI में अगर आगे जाके देश में अच्छा काम करना है तो AI पॉलिसी महाराष्ट्र की रहनी चाहिए.
और उन्होंने जो कहा है उसके बावजूद हम अभी AI पॉलिसी लाने का प्रयास कर रहे हैं। और अगर AI पार्क महाराष्ट्र में बनाया तो एग्रीकल्चर, मैन्युफैक्चरिंग, सर्विस सेक्टर, होटलिंग सेक्टर, ऑटो सेक्टर, IT सेक्टर, डेटा सेक्टर में और बदलाव हम ला सकते हैं, ऐसा उनका कहना है। इसलिए वो आने के बाद उनका CM साहब के साथ, DCM साहब के साथ डिस्कशन होगा दोनों, और हम आगे जाएंगे। सर, ते भविष्य काळामध्ये विकास कामांना जी मंजुरी त्याला स्थगिती दिली गेली होती ती आता मागे घेण्यात आलेली आहे। 80 विकास कामं अशी आहेत। 83 याचिका हायकोर्टातून निकाल काढला। चांगलं आहे ना। मला प्रश्न विचारला आधी का दिली होती? आपल्याकडनं स्थगित दिली होती महायुतीकडनं, महाविकास आता मी ज्यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री झालो त्यावेळी पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी ज्या भरमसाठ प्रशासकीय मान्यता देऊन ठेवल्या होत्या त्याला देखील मी स्थगिती दिली होती। जर नियोजनाच्या अभावानं पैसे खर्च होणार असतील, ते नियोजनबद्ध करायचं असेल तर तो प्रयत्न असतो। त्याच्यामुळे कुठेही राजकारणाचा त्याच्यामध्ये वास असण्याची गरज नाही। महाराष्ट्रात हे जिल्ह्यापुरतं मी सांगितले 500 कोटीच्या कामामधलं महाराष्ट्राचा आवाका तर लाखो कोटी रुपयाचा आहे आणि त्याच्यातली हजारो कोटी रुपयाची कामं जर रिपीटेड असतील किंवा काही उद्देशानं दिलेली असतील त्याची तपास करणं गरजेचं आहे आणि त्याला कदाचित उशीर झाला असेल। महाविकास आघाडी लोकसभाच्या निवडणुकीची पूर्वतयारीला लागलेली आहे। राज्यातील 48 लोकसभांसाठी त्यांचं जागा वाटप जरा चालू आहे, म्हणजे उमेदवारीची पण सुरू झालेली आहे। जागा वाटप जरी झालं तरी महाविकास आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण, हा माझा त्यांना सवाल आहे। पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही, पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार आहे याच्यावर चर्चा नाही। पंतप्रधान पदाचा उमेदवार चर्चा करायच्या वेळी काही लोक भांडून जातात, काही लोक भांडून त्यांच्या राज्यात गेले की शिवीगाळ करतात, हे तुमच्या माध्यमातून आम्ही बघितलं आहे। पण त्याची पहिली उत्तरं शोधली पाहिजेत ना। त्याच्यामुळे या महाविकास आघाडीला कितपत आधी सहकार्य मिळणार आहे बाकीच्या पक्षांचं हे एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे। आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, किती अजून असंतुष्ट लोक नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधामध्ये जरी एकत्र आले तरी खासदारकीनंतर 2/3 मेजॉरिटीनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबच देशाचे पंतप्रधान होतील। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।